मावळमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी विशाल कुंभार. मावळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्तानं मावळ तालुक्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघताना आपल्याला दिसतंय. खरं तर रविवारी झालेल्या बैठकीमध्ये आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे बाजार समितीतील सर्व संचालक यांनी तातडीने राजीनामे द्यावेत असे आदेश दिले होते. याचं कारणही होतं कारण नुकत्याच झालेल्या सभापती निवडीमध्ये राष्ट्रवादीचं बहुमत असताना देखील भाजपचा सभापती झाला होता आणि एकंदरीत यामुळे राष्ट्रवादीला मोठी नामुष्की पदरात पडली होती. मात्र आमदार साहेबांनी आवाहन केल्यानंतर आणि आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या 13 पैकी 9 संचालकांनी काल राजीनामे दिले होते. सोमवार रोजी उर्वरित 4 संचालकांनी राजीनामे दिले नव्हते. मात्र आज रोजी उर्वरित 4ही संचालकांचे राजीनामे झाले असल्याची माहिती आपल्यापर्यंत येते. या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू एकवरा देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष असलेले दीपकांना हुलावळे आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अण्णा, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये. राष्ट्रवादीच्या 9 संचालकांनी काल राजीनामे दिले होते. उर्वरित संचालकांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर येते. काय नेमकी माहिती आहे? तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी परवा दिवशी जी मीटिंग घेतली होती सर्व म्हणजे 13 सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे 13 सदस्य, मग त्या मीटिंगला गणेश भाऊ खांडगे, विठ्ठलांना शिंदे, भरतभाऊ येवले, स्वतः मी आणि आमदार साहेब सगळ्या 13 सदस्यांनाही राजीनामे द्यायला सांगितले. त्यातले 9 सदस्यांचे काल राजीनामे झाले होते. काही कारणास्तव 4 सदस्य बाहेरगावी होते, ते आले आणि आज त्या 4ही सदस्यांचे राजीनामे होऊन आज 13 सदस्यांचे राजीनामे पूर्ण झालेले. जे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी त्या सगळ्या सदस्यांना जो आदेश दिला होता, आज माझ्याबरोबर आता नुकतेच बिनविरोध झालेले विलास भाऊ मानकर, ते बी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक सदस्य होते कृषी उत्पन्न समितीत, ते आज उपसभापती म्हणून निवडून आले. त्यांनी आमदार साहेबांनी आवाहन केले, मग त्यांनी सगळ्यांनी राजीनामे दिलेले. याच्या मागचं एकच धोरण आहे की आज प्रशासकाचं सगळे राजीनामे आम्ही इथं या ऑफिसला दिलेले आहेत. आणि फक्त एकच आहे की या ज्या प्रथा पडत चाललेल्या आहे की आज 5 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फुटले, पण ह्या अशा परत चुका होऊ नये यांनी तर आजकाल परवा दिवशी आमदार साहेबांनी हे सगळ्यांना राजीनामे द्यायला सांगितले होते. मग त्याच्यामध्ये गणेश भाऊ खांडगे असतील, बबनराव भाऊ भेगडे असतील, विठ्ठलांना शिंदे असतील, स्वतः मी आहे. आणि हे आम्ही सगळ्यांनी जबाबदारी जी दिली होती ती जबाबदारी पार पाडून सर्व सदस्यांनी 13च्या 13 सदस्यांनी राजीनामे दिलेले आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये असं काही परत घडू नये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव परत आपल्या बदनाम होऊ नये आणि असा पायंड्या पडू नये यासाठी आमदार साहेबांनी जे आदेश दिले आहेत ते तेवढं सर्व माझ्या विश्वस्तांनी मान्य केलं आणि सर्वांनी 13च्या 13 सदस्यांनी आज राजीनामे पूर्ण दिलेले आहे. खरं तर त्या बैठकीतले काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले होते, जसं की राजीनामे दिले पाहिजे आणि राजीनामा नाही दिलं तर त्यांना राजकीय किंवा कारवाईला सामोरे जावं लागू शकतं. मात्र महत्त्वाचा प्रश्न हा होतो की विद्यमान संचालकांचे राजीनामे घेतल्यानंतर पुढं नेमकं काय पाऊल असेल? कारण आज राजीनामा घेतल्यानंतर 13 संचालक जर राजीनामा देत असतील तर ती बॉडी बरखास्त होऊ शकते. मग हे निवडणूक लागण्यासाठीची पुढची प्रक्रिया आहे का, किंवा हे राजीनामा घेण्यापाठीमागचं नेमकं कारण काय? राजीनामा घेण्यापाठीमागचं हे एकच कारण आहे की आज आपण पक्षाला बांधील आहे आणि पक्षातले काही सदस्य फुटून जर सभापती दुसऱ्या पक्षाचा जर होत असेल तर त्याच्यावर काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्यावर एक हे राहिलं पाहिजे की बाबा आपण आज संचालक आहे आणि संचालक असून दुसऱ्याला मतदान करतो, मग याच्यावर काहीतरी चुकीचा पायंड्या पडू नये यासाठी आमदार साहेबांनी जो निर्णय दिला, सगळ्यांना सांगितले की राजीनामे दिले पाहिजे. तर काल 9 जणांनी आणि आज 4 जणांनी, म्हणजे ते आज 4मध्ये संभाजी शिंदे असतील, नामदेव शलार असतात, विलासभाऊ मानकर असतील, शंकरभाऊ वाजे असतील, या चौघांनी राजीनामे दिलेले. म्हणजे आव्हान सगळ्यांना मीटिंगमध्ये सांगितलं आणि सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत ना, मग आमदारांनी सांगितलेला निर्णय मान्य केला पाहिजे. त्या हिशोबाने आमदारांनी आणि तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांनी सांगितलेला निर्णय मान्य करून आज 13च्या 13 सदस्यांनी राजीनामे दिलेले. प्रशासक आता ते राजीनामे आम्ही यार ऑफिसला ते पुढे प्रशासक ते जे काही कारवाई आहे ते पुढे करेल. खरं तर राजीनामे दिल्यानंतर आज या ठिकाणी सहाय्यक निबंधक कार्यालयात राजीनामा दिल्यानंतर म्हणजे ते काही नियम आहेत त्यानुसार ते पुण्यातील जे DGR ऑफिस आहेत किंवा जे मुख्य निबंधक आहेत त्यांच्याकडे ते राजीनामे जातात, तिथं ती मंजुरी होते किंवा हिअरिंगची प्रोसेस होते. मात्र हे राजीनामे जे घेतलेले आहेत ते राजीनामे मागे देखील घेता येऊ शकतात का, किंवा ते थांबवले जाऊ शकतात का, किंवा आमदार साहेबांनी केवळ आपल्या सर्व सदस्यांना आपण सांगितलेलं म्हणणे ऐकलं जाते की नाही हे तपासण्यासाठी केवळ राजीनामे घेतलेत का, हे पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येईल. मात्र आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मी या ठिकाणी विलास मानकर जे आता नुकतेच उपसभापती झाले होते त्यांना विचारणार आहेत. विलास सर, काही दिवसापूर्वी तुमची बिनविरोध निवड झाली होती, तुम्ही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये होते.
काल तुम्ही राजीनामा दिला नाही, आज तुम्ही राजीनामा देत आहे. राजीनाम्यावरती तुम्ही स्वखुशीने उल्लेख केलेला आहे. मात्र काय तुमची भावना आहे? कारण आता 2 दिवसापूर्वीच तुमच्यावरती गुलाल उधळला होता आणि पुन्हा थेट संचालकपद तुमच्या हातचं जाऊ शकतं. अशा वेळेस तुमची काय प्रतिक्रिया आहे? मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी पक्षानेच मला बिनविरोध निवडून दिलं होतं आणि आज पक्षानेच जर आदेश देत असतील की राजीनामा द्या तर ते मी सहकुशीने राजीनामा देत आहे. मी पक्षाच्या पुढं नाही किंवा पक्षापेक्षा मोठं नाही. त्यामुळं मी माझ्या पदाचा राजीनामा सहकुशीने देतो आहे आणि पक्षाशी ठाम राहून एकनिष्ठ राहून राजीनामा देत आहे. असं खरं तर विलास मानकर असतील किंवा आज वाजेसाहेब असेल ज्यांनी संचालक पदांचा राजीनामा दिला, त्यासोबतच दीपक अण्णांनी सांगितलं त्या पद्धतीने संभाजी शिंदे आणि नामदेव शेलार जे की माजी सभापती आणि उपसभापती होते अनुक्रमे, त्यांनी देखील राजीनामे दिलेले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी रविवारी आव्हान केल्यानंतर 7 वर्षानंतर निवडणूक झालेल्या संचालकमधील 13च्या 13 संचालकांनी राजीनामे दिले. यामुळे खरं तर आमदार सुनील शेळके यांच्या ऐकण्यामध्ये हे सर्व संचालक आहेत किंबहुना कार्यकर्ते आहेत असा एक मेसेज मात्र मावळ तालुक्यामध्ये नक्कीच याच्यातनं गेलेला आहे. मात्र आमदार साहेब आता घेतलेल्या राजीनाम्याच्या माध्यमातून पुढे नेमकं काय करणार, हे काही फक्त एक शिक्षा किंवा एक समंजस म्हणून त्यांच्यापर्यंत राजीनामे मर्यादित ठेवणार किंवा ती प्रक्रिया पुढे होऊन मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवरती प्रशासक लागणार की प्रशासकीय मंडळ येणार हे त्या काही दिवसांमध्ये दिसून येईल. मात्र मावळ तालुक्याच्या राजकारणामध्ये आता बाजार समितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठी घुसळण पाहायला मिळते आणि त्या निमित्ताने 13च्या 13 संचालकांचे राजीनामे आज अखेर या ठिकाणी सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये आलेले आहेत. या संदर्भातली पुढील घडामोडी काय होतात याचे अपडेट्स आपण दैनिक मावळवरती पाहू शकता. दैनिक मावळसाठी विशाल कुंभार, वडगाव मावळ.